22 मार्च 2026 रोजी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे आणि ही एक्झाम होण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी काय आनंदाची गोष्ट आहे, जशी की जागा वाढ होणार आहे. त्याच्याबरोबर एक्झामच्या पॅटर्नमध्ये जे काय थोडे थोडे चेंजेस आहेत, एक्झॅक्ट आयोगाच्या पेपर सोडवायला बसल्यावर ते काय चेंजेस झालेले आहेत ते, आणि या सगळ्याच गोष्टी उर्वरित दिवसात तुम्ही काय डोक्यात ठेवलं पाहिजे हे सगळंच तुम्हाला पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्याच्या अगोदर एक विद्यार्थी मित्रांनो सांगतो की परीक्षा ही जवळ आलेली आहे. 10 वर्षातनं पहिल्यांदाची ऍड आलेली आहे आणि ऍड मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढा काय अभ्यास केला त्या सगळ्या अभ्यासाचा सराव होणं गरजेचं आहे. म्हणून आपली अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की 50 टेस्ट ज्या आयोगाच्या न्यू पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत आणि न्यू पॅटर्न नुसार बनवलेल्या 50 टेस्ट की यामध्ये सोल्युशन सहित आहे आणि टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये जवळजवळ 30-35 आहेत आणि कॉमन टेस्ट यामध्ये एक 10-15 आहेत. अशा पूर्ण 50 टेस्टचा प्रोग्राम आहे. 5000 प्रश्न जेवढ्या एवढ्याचा व्यवस्थित सोल्युशन सहित अभ्यास केला ना उरलेल्या दिवसात, तरी सुद्धा परीक्षेची सगळी तयारी होईल. का तर 170-75 प्लस तुमचं इथं टार्गेट पाहिजे. बरं, हे सगळं तुम्हाला टेस्ट पण त्याच्याबरोबर काय जणांचे व्हिडिओ लेक्चर्स पाहायचे राहिले असतील तर ते सुद्धा, आणि त्याच्याबरोबर रिव्हिजनसाठी लागणारं आपण पाहतो एक ई बुक सुद्धा. हे सगळं आणि सगळं तुम्हाला फक्त 499 एवढ्या कमी किमतीत मिळतंय. का तर बघा, 10 वर्षातनं परीक्षा आलेली आहे. परत या स्टडी मटेरियलला परत तुम्हाला त्याची आवश्यकता असणार नाही. फक्त 499 मध्ये ते तुम्ही मोबाईलच्या रिचार्जच्या किमतीमध्ये जॉईन करू शकता. आता पहिली गोष्ट बघूयात, आपल्यासाठी आनंदाची बाब काय आहे बघा. तर वर्ग 2 अधिकारी पदाचे मागणी पत्र म्हणजे औषध निरीक्षक वर्ग 2 109 पदाचे मागणी पत्र होतं. 54 पदामध्ये मागणी पत्र त्यामध्ये अतिरिक्त ऍड केलेलं आहे आणि असे 154 पदाचं मागणी पत्र आयोगाकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि यानुसार याची कारवाई शासन स्तरावर सुरू आहे. आकृतीबंध अंतिम नाही. हा आकृतीबंध अंतिम नाही, परंतु ज्यावेळेस आयोगाकडे हे पाठवलं जातं त्यावेळेस ते अंतिम लेवललाच असतं. का तर हे वित्त आयोगाकडनं गेलेलं असतं. त्यामुळं ही ऍड जी आहे या डोक्यात ठेवा, 154 पदाची राहणार आहे. म्हणजे ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आता पुढचा प्रश्न आहे की आता आपल्या परीक्षेला फक्त उरला 1 महिन्याच्या आसपासच्या कालावधीत. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की इथं पेपरचं मीडियम जे आहे हे मीडियम कोणतं राहील. तर आपल्याला माहित आहे हे मीडियम इंग्लिश राहणार आहे. परंतु आयोगानं डिक्लेअर केल्यापासून पहिलीच टेक्निकल परीक्षा आहे आणि पहिली टेक्निकल परीक्षा असल्यामुळं मागच्या वर्षी आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आयोगानं 2026च्या ज्याही टेक्निकल परीक्षा घेतल्या जातील त्या परीक्षेत इंग्लिश बरोबर त्याचं मराठी सुद्धा ट्रान्सलेशन ठेवावं. आता हे आयोग ठेवतंय का हा मोठा प्रश्न आहे, परंतु शासन स्तरावरनं अशी बाब सांगण्यात आलेली आहे. परत पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना की अगोदर गोल करायला असे 4 या ठिकाणी राऊंड होते. आता इथून पुढे 5 राऊंड येणार आहेत, पण ही प्रक्रिया एप्रिल नंतर असणार आहे. इथून पुढे असणार आहे तुमच्या परीक्षेसाठी 4च राऊंड राहतील. आता उरलेल्या दिवसामध्ये काय वाचावं काय नाही वाचावं ह्याच्यापेक्षा ना तुम्ही मॅक्सिमम प्रश्नांचा सराव करा. जितके जास्त टॉपिक वाईज पेपर, जितके जास्त कॉमन टेस्ट, वेळेचं नियोजन तुम्ही करचाल तेवढ्या वेळा म्हणजे गोष्टीनच तुमची ही परीक्षा निघणार आहे. का तर 170-75 प्लस मार्क आली तसं तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊन जाचाल. परंतु 170-75 मार्क आली तर पोस्टमध्ये तुमचं सिलेक्शन होईल इंटरव्ह्यू सहित. म्हणून हे टार्गेट ठेवून तुम्हाला नक्कीच चालायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. हे सगळं जॉईन करण्यासाठी स्क्रोल पट्टीवर नंबर आहे 70-38-155-255 आणि त्याच्याबरोबर इथं सुद्धा हा नंबर आहे, ह्यावरती कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक आहे, त्यावरती जाऊन हे सगळं तुम्ही जॉईन करू शकता. चालेल, हे बाब इथं लक्षात आले असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.